आज आपण कोणतंही वाटण-घाटण न करता मस्त अशी गावाकडच्या पद्धतीची वांग्याची झणझणीत रस्साभाजी बनवणार आहोत. त्यासाठी मस्त अशी ताजी काटाळ वांगी घ्यायची. वांगी थोडी कोवळी असायला हवीत. आता या पद्धतीची वांगी मी घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यासाठी आता आपल्याला आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर कुटून घ्यायचं. मिक्सरवरती बारीक करा किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल. आता ही जी वांगी आहेत त्याला आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ भरायचं. अगदी वेळेवरती भरायचं मीठ. वांगी चिरायची खूप अगोदर चिरून ठेवू नका. आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, त्यामध्ये ही वांगी घालून थोडी परतून घ्यायची आणि 2 ते 3 मिनटाच्याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आणि हे वांगे आपल्याला काढून बाजूला ठेवायचे. आता या तेलामध्ये आपल्याला जिरं, मोहरी घालून तडतडू द्यायचं. यामध्ये हे आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घालून परतायचं. यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला घालायचा आहे. मिनिटभर परतायचं. मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे. त्यामध्ये ही परतून घेतलेली वांगी घालायची. गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट, थोडंसं तिळाचं कूट घालायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं. सगळ्यात शेवटी वरतून थोडी कोथिंबीर घालायची. बघू शकता एकदम मस्त आपली झणझणीत वांग्याची रस्साभाजी तयार आहे.